नमस्कार, सुप्रियाज आर्ट आणि क्राफ्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अवश्य आपले सजेशन कमेंट बॉक्समध्ये लिहा. आज आपण बनवणार आहोत हे रंगीबेरंगी मोरपंखासारखं दिसणारं सुंदरसं फूल, जे आपल्या देवघराची शोभा नक्कीच वाढवेल. चला तर आपण बघूया आता हे फूल कसं बनवायचं. आता आपण साहित्य बघूया. हे आहेत 4 नंबरचे गुलाबी रंगाचे मोती, हे 4 नंबरचे जांभळ्या रंगाचे मोती, हे मोतिया कलरचे 4 नंबरचे, आणि हे पोपटी रंगाचे 4 नंबरचे मोती, आणि हे जे आहेत हे 8 नंबरचे मोती आहेत. त्यानंतर 40 mm चा दोरा, त्यासाठी लागणारी सुई आणि कात्री. चला तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण घेऊ गुलाबी रंगाचे 6 मोती. सहा मोती घेतले. आता शेवटी जिथे गाठ आहे ते आणि हे असं म्हणून 1-2 गाठी बांधू तिथे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या मण्यात यायचंय आपल्याला. आणि मग एक पोपटी रंगाचा, एक पोपटी रंगाचा घ्यायचा आहे, आणि 4 मोतिया रंगाचे. परत एक पोपटी, आणि परत 4 मोतिया. एक पोपटी, 4 मोतिया, एक पोपटी, परत 4 मोतिया असे घेतलेत. त्याच्यानंतर आपण हे पहिला जो पोपटी रंगाचा घेतलेला आहे त्याच्यातून बाहेर यायचं, आणि धागा या गुलाबीतनं बाहेर आलेला. आता आपण या पोपटीतनं बाहेर आल्यानंतर त्याच्या पुढच्या गुलाबीत जायचंय. आणि पुन्हा अशीच पाकळी करायची आहे. परत एकदा बघा. एक पोपटी, त्यानंतर 4 मोतिया, पुन्हा एक पोपटी आणि 4 मोतिया. पहिल्या पोपटीमधनं आता आपल्याला बाहेर यायचं इकडे, आणि त्याच्या पुढच्या गुलाबीतून. आता आपण ह्या 6 पाकळ्या अशा करून घेणार आहोत. आता ही शेवटची पाकळी.
आता त्यानंतर आपल्या ह्या 6ही पाकळ्या पूर्ण झाल्या. आता आपल्याला या मण्यात यायचं आहे. आणि तत्पूर्वी आपण ह्या मण्यातनं ह्या 2 मण्यातनं बाहेर यायचं आहे. म्हणजे एक पोपटी, एक हा पोपटी जिथून आपला दोरा आहे, आणि हे या 4 मोती आहेत, त्याच्यातल्या 2 मोत्यातनं आपल्याला बाहेर यायचं. आता आपण एक गुलाबी रंगाचा मोती घेणार आणि जसं इथल्या ह्या 2 मधनं बाहेर आलोय तसंच ह्या 2च्या मध्ये आपल्याला हा मोती जॉईन करायचा आहे असा. म्हणून आपण या मोत्यातनं आता वरती जाणार पुढच्या पाकळीतल्या असा. आता हा जो पोपटी आहे तो आणि हे 2 मोती असं आता आपण बाहेर येऊ. आणि परत एक गुलाबी, त्याच्या पुढच्या पाकळीतनं हे 2 मोतिया, त्याच्यानंतर हा एक पोपटी आणि पुढचे 2 मोतिया. परत एक गुलाबी रंगाचा घेऊन अशी आपण 6ही पाकळ्या पूर्ण करणार आहोत. हा शेवटचा गुलाबी मोती जॉईन करून घेऊ. या पोपटीच्या बाहेर आपला दोरा आलेला आहे. तर आपल्याला 2 हे 4 नंबरचे पोपटी रंगाचे मोती घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर एक लाल, आणि पुन्हा 2 पोपटी. हे बघा, पोपटी, लाल आणि पोपटी. ना अपोजिट साइडनी आपण आत जायचं. आणि ह्या दोन्ही पोपटी मोतीमधनं वरती यायचे. आता याच्यानंतर आपल्याला 4 पोपटी रंगाचे मोती घेऊन या लाल क्रिस्टलला कव्हर करायचे. हे 4 घेतले आपण आता. आता हे जे पहिले इकडचे आहेत त्यातनं आपण खाली जाणार आहोत आणि परत फिरून आता आपण परत हे सगळे मोती फिरून घेऊ. त्या पहिल्या मोत्यात आलो. त्याच्यानंतर आता आपल्याला हे 2 मोती वरती यायचे.
आता यामध्ये आपण एक पोपटी आणि 8 जांभळ्या रंगाचे मोती घेणार. आठ जांभळ्या रंगाचे मोती आणि त्याच्यानंतर एक पोपटी. पहिला एक पोपटी घातला, मग 8 जांभळ्या रंगाचे आणि एक पुन्हा पोपटी. आता आपल्याला पुन्हा मोर पिसासारखं करायचं आहे, त्याच्यामुळे हा असा गोल आपण पुन्हा ह्या भागात इथे येणार आहे. इथनं 2 मधनं बाहेर आलो होतो, तसंच इथनं आता आपण आत जाणार आहोत. आता पुन्हा आपण ह्या 2 असंच वळून या 2 मोत्यातनं पुन्हा ह्या पोपटीमध्ये येणार आहे. या 2 मधनं आलो आणि आता या पोपटी मधनं पण बाहेर यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला 4 पोपटी मोती घ्यायचे आहेत. चार पोपटी आणि 4 मोतिया. आता हे जे मागचे 4 आहेत त्यातले वरचे 2 आणि हे पांढरे 4 असं आपण सर्कल करणार आहोत 6चं. फक्त पोपटीतनं बाहेर यायचंय. हे असं इथे राहील. आता दोरा आपला पोपटी मण्यातनं बाहेर आलेला आहे. आता आपल्याला 5चं सर्कल करायचं आहे. त्याच्यामुळे फक्त एक ग्रीन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 3 आपल्याला मोतिया कलरचे घ्यायचे. एक ग्रीन आणि 3 मोतिया. आपल्याला 5चं सर्कल करायचं आहे. हे आपण 4 मोती घेतले आणि हा एक कॉमन ठेवलेला आहे पहिल्या ह्याच्यातला. हे असं झालं. आता फक्त आपल्याला ग्रीन मधनच बाहेर यायचं आहे. आता आपण 7चं सर्कल करणार आहोत. हा एक कॉमन असणारच आहे त्याच्यातला. पण आधी आपण पोपटी 2 घेऊया. हे एक पोपटी 2, हा एक 3 आणि आता अजून 4 आपल्याला घ्यायचे. आता हा जो कॉमन आहे व्हाईट, त्यातनं आपण आत जाणार आहोत.
आणि फक्त पोपटीमधनं बाहेर येणार. फक्त पोपटीमधनं बाहेर आलो. आता आपल्याला वरती ह्या मोत्यामध्ये जायचं आहे असं वळून. त्यामुळे मी इकडे अशी जाते आणि ह्या वरच्या मोत्यात. आता इथे आपल्याला 3 मोती घेऊन 4चं सर्कल करायचंय. 1 मोती खाली आहे, त्याच्यानंतर आपण हे 3 मोती घालून त्याची मुखरी तयार करू. या मोत्यावरती आता पुन्हा आपला दोरा असा इकडनं फिरून या ह्याच्यात आणायचा आहे आपल्याला. आता ह्या दोन्ही पोपटीत आपण बाहेर येऊ. आणि जसं आता ह्या बाजूला केलं आहे तसंच सेम आपल्याला इकडे करायचंय. म्हणजे आपली एक पाकळी तयार होणार आहे. आता आपल्याला 5चं सर्कल करायचंय. त्याच्यासाठी खाली 1 पोपटी आणि पुन्हा 3 पांढरे घ्यायचे. म्हणजे हे 4 आणि हा धरून 1 5. असं 5चं सर्कल आपलं झालं. तर पुन्हा ग्रीन मधनच फक्त बाहेर यायचं आहे. म्हणजे ग्रीनची खाली एक लाईन तयार होते. आता पुन्हा आपल्याला 6चं सर्कल करायचं आहे. त्याच्यासाठी आता आपल्याला 2 पोपटी रंगाचे आणि आता 1 इथे आहे त्याच्यामुळे 2 पोपटी आणि हा 1 3 होतात. त्यामुळे आता आपल्याला फक्त 3 घ्यायचे आहेत. हे 2 पोपटी आणि नंतरचे 3 मोतिया. आता ह्या मोतिया कलर मधनं बाहेर यायचं आणि पुन्हा फक्त पोपटी मधनं बाहेर यायचंय. अशा प्रकारे आपला वरचा पार्ट झालेला आहे पाकळीचा. आता जसं आपण इथनं जॉईन केलं तसं इथे आता आपण जॉईन करणार आहोत. त्याच्यासाठी आता 2 मी ग्रीन कलरचे म्हणजे पोपटी रंगाचे घेतलेले आहेत आणि हा जो मोती आहे इथे तिथून आता आपल्याला खाली जायचं. एक एक करत जाऊया. अशा प्रकारे आपली ही एक पाकळी पूर्ण झाली आहे. मग आता हा दोरा फिरून आपण पुन्हा इथे यायचं आहे आणि इथे पण एक पाकळी तयार होईल. आता मी या बाकीच्या पाकळ्या तयार करून घेते. या बघा, या 5 पाकळ्या झाल्या आहेत. अजून एक आता 6वी पाकळी आपण तयार करू. या 5 पाकळ्या आपल्या झाल्या पूर्ण. तर पुन्हा एकदा बघा, या ग्रीन मधनं आता बाहेर आलेलो आहे. आता आपल्याला 2 ग्रीन म्हणजे पोपटी, त्याच्यानंतर 1 लाल आणि पुन्हा 2 पोपटी. असे घ्यायचे आहेत आणि या ग्रीनच्या अपोजिट साइडने आपण आत जाणार आहोत.
आता दोरा हे इथे खाली आहे आणि आता हे मी इथे या ग्रीन मधनं वरती आले. आता ह्या क्रिस्टलला आपल्याला कव्हर करायचंय. त्याच्यासाठी आता आपण 4 पोपटी रंगाचे मोती घेणार. इथे दोरा आहे. आता आपण इथनं पुन्हा सगळं मणी फिरवून येणार आहोत. आता इथे आहे न पुन्हा बाहेर येऊन या 2 मण्यातनं जे पहिले घातले होते आपण त्यातनं आता आपण बाहेर येणार. आता आपल्याला एक पोपटी आणि पुन्हा 4 जांभळ्या रंगाचे मोती घ्यायचे. आठ झाले ते आणि एक पोपटी. आता हे जे खालचे 2 आहेत ह्याच्यातनं आपल्याला खाली जायचं आहे. आपण बाहेर आलो. त्यानंतर आता हा जो ग्रीन घातलेला आहे ते तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे. हे पहिले 2 हळूहळू घालायचं कारण एकाच मण्यामध्ये 3-3दा दोरा जातो. या मोत्यातनं पण आपल्याला बाहेर यायचं. तुम्ही हे 5 नंबरच्या मोत्यांमध्ये पण करू शकता, पण हे नाजूक जास्त छान दिसतात. आता इथे आलोय. आता आपल्याला 2 ग्रीन कलरचे घ्यायचे आहेत. 2 नाही 4 घेऊया आपण. आता चार ग्रीन ते 4 मोतिया. चार ग्रीन 4 मोतिया घेतले. वरचे जे 2 ग्रीन आहेत ते आणि हे व्हाईट असे मिळून आपल्याला 6चं सर्कल करायचंय. दोरा नीट ओढून घ्यायचा म्हणजे ते
जागच्या जागीच येईल तिथे. असं. आता याच्यानंतर आपल्याला 5चं सर्कल करायचंय, म्हणून मग एक मोतिया कलरचा आणि त्याच्यानंतर 3 आपल्याला एक पोपटी रंगाचा आणि 3 मोतिया घ्यायचे. आणि हा जो कॉमन आहे यातला 6 मधला हा एक, तो आपण आता कॉमन घेऊन क्रॉस करूया. आणि आता फक्त आपल्याला या ग्रीन मधनच सुई न्यायची आहे, फक्त ग्रीन मधनं. आता आपल्याला 7चं सर्कल करायचं. त्याच्यासाठी आधी आपल्याला 2 ग्रीन कलरचे घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला मोतिया घ्यायचे 4. ग्रीन कलरचे 2, मोतिया कलरचे 4. आता हा एक कॉमन आहे, त्याच्यातून फक्त ग्रीन मधनं आधी बाहेर पडू, पण आपल्याला वरती मुखरी करायची आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला पूर्ण सर्कल फिरावं लागणार आहे. आता आपण या ग्रीन मधनं आलो, पण आपल्याला इथे यायचं आहे. आपण हे 7 जे घेतले त्याच्या मधोमध वरच्या भागात आपण आलेलो आहोत. त्याच्यानंतर आपल्याला 3 मोती घ्यायचेत मोतिया रंगाचे आणि वरती 4चं सर्कल करून मुखरी करायची. जिथून बाहेर आलो त्याच्याच अपोजिट साइडनी आत जायचं. आता हे 4चं सर्कल पूर्ण फिरून येऊ. आता हे इथनं आलो आणि पुन्हा परत ग्रीन मध्ये आपल्याला यायचं आहे, ग्रीनच्या बाजूला. हा मोती आलो, आता इथे आलो बाहेर. असं. आता हे 7चं सर्कल झालं, त्याच्यावरती हा 4चा सर्कल केलाय. आता याच्यासारखाच इथे आपल्याला 5चं सर्कल करायचं आहे. त्याच्यासाठी पुन्हा एक ग्रीन घेतला आणि 3 मोतिया. आणि अपोजिट साइडने आत गेलो. या बाजूला जसं केलंय तसंच करायचंय. आणि आता फक्त ग्रीन मधनं बाहेर यायचं. आता आपल्याला 6चं सर्कल करायचंय, म्हणून आता 2 ग्रीन घेतले, एक कॉमन आहे म्हणजे तो 3 झाला आणि अजून 3 आपल्याला घ्यायचे. आता आपल्याला 6चं सर्कल करायचंय. हा एक कॉमन आहे, 2 पोपटी आणि 3 पांढरे. आता पुन्हा ग्रीन मधनं आपण बाहेर येणार. आता हे आपल्याला जॉईन करायचंय, त्याच्यासाठी आता आपण 2 ग्रीन घेऊया.
आणि आता या 2 मधनं असं 3च्या ह्याच्यातनं आपण खाली जाऊ. एक एक करत जाऊया. सिक्युअर होण्यासाठी मी पुन्हा खाली येते तिथे. आता गाठ बांधून टाकू. आपलं छानसं फूल तयार आहे. देवाच्या पुढे किंवा ताटाच्या भोवती सुद्धा आपण ठेवू शकतो. जेव्हा पूर्ण महिरप ठेवायची नसेल तेव्हा असं हे एखाद दुसरं फूल ठेवलं तरी खूप छान दिसतं. तुम्हाला हे फूल कसं वाटलं हे नक्की सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हां, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येते. त्यामुळे अजून ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल.